आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. तर सकाळी-सकाळी ना देवपूजा करून घेतली सगळ्यात अगोदर. तर एक फूल भेटलं होतं बघा गुलाबाचं ते आणि तर छान वाटलं आणि बाकीचे जास्वंदीची फुलं भेटली होती. ते तर एवढं फुलं बघून ना आज मन इतकं प्रसन्न झालं होतं. मग काय सगळ्यात अगोदर देवपूजा केली आणि फुलं जर असतील ना तर आणि छान वाटतं देवपूजा करायला. मग म्हणलं चला आज व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 8 वाजले होते आणि इकडं माझं चाललाय स्वयंपाक. आता स्वयंपाक करत ना आज मला माऊलीच्या डब्यासाठी मस्त सुक्कं बटाटा बनवायचं होतं आणि ते पण मस्त वाफेवरचं आणि चपाती. मग काय थोडंसं जिरी, मोहरी, कोथिंबीर असं आपलं जे काही रोजचंच आहे बघा ते टाकून ना असं मस्त वाफ काढून घ्यायची. आणि आता हे सगळं स्वयंपाक करते का नाही तोपर्यंत मला एक फोन आला बहिणीचा आणि आता पुढे सांगतेच मी तुम्हाला, व्हिडिओ नक्की बघा. तर सकाळचे बघा 11 वाजलेले आहेत आणि अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत. हे तर माझं रोजचंच काम आहे आणि आता कपडे भांडे वगैरे झाली. तर इकडं भांडी कपडे वगैरे झाली आणि आज ना आज गवताला ब्रेक आहे बघा. परवा गवताला गेले होते का नाही, त्याच्यानंतर आज बापूंनी गवत आणलेले शेळीसाठी असे वैरण आणलेले. तर मला अर्जंट ब्लाऊज येते एका ताईचं, तर ते द्यायच्यात. तर तुम्हाला दाखवते मी काल ब्लाऊज शिवलेली. तर हे 2 ब्लाऊज शिवलेत मी काल आणि परवा ना हे जे निळा ब्लाऊज आहे बघा ते परवा अर्धा झाला होता. तर काल अर्धा आणि आणि हे पांढरा पूर्ण शिवला, कट करून शिवलाय आणि परत दुसरे काय असे 3 ब्लाऊज आहेत त्या ताईंचे ते द्यायच्यात. परत त्यांचं दुसरं ब्लाऊज येणार आहे अजून ते शिवायच्यात आणि काल ते सांगून गेलेत की मला ते दुसरं ब्लाऊज गावाला जायचं आणि अर्जंट. आणि ते आता माझे तर बघा भरपूर सारे ब्लाऊज आहेत, 3-4 ब्लाऊज आहेत, ते पण तसेच आहेत. आणि दुसऱ्या एका ताईचे आता त्यांचा वटपौर्णिमेसाठी त्यांना एक ब्लाऊज द्यायचा होता, तर ते एक दिला आणि आता दुसऱ्या द्यायचा आहे. आता एवढं छान वातावरण झालं की नाही सकाळी तर कसं आता 11 वाजून गेलेत आणि आज गुरुवार आहे, स्वामींच्या आवडीचा वार आहे. तर सांगते तुम्हाला पुढं काय झालं होतं. तर सकाळी बघा मला बहिणीचा फोन आला. माझा स्वयंपाक चालू होतं का नाही त्यावेळेस मला बहिणीचा फोन आला आणि ते आपलं जे गेल्या वेळेसचे बघा 3 करडं झाली ना, 3 पिल्लं झालेली. तर त्याच्यामध्ये ना 2 पाटी होती आणि बोकड होतं. तर मी बोकड विकलं आणि पाटी ना एक आईकडं सोडलं होतं आणि एक बहिणीला दिलं होतं. तर ते बहिणीला जे दिलं होतं बघा ते का नाही म्हणजे आईला दिलं होतं आणि ते काय त्याला काय झालं माहीत नाही. काल बघा काल एक दिवस तिने काही गवतच खाल्लं नाही, काल दिवसभर गवतच खाल्लं नाही. त्याने संध्याकाळी ना डॉक्टर वगैरे बोलवला आणि डॉक्टरने सांगितलं की त्याला पॅरेलस झाला आहे. म्हणजे किती बघा जिकडं असं जिकडं बसवल ना तिकडंच मान टाकून द्यायचं, जिकडं उभा राहील ना तर उभं तर अजिबात राहत नव्हतं, खालीच लगेच अंग टाकून द्यायचं, इकडं बसवलं की इकडं अंग टाकून द्यायचं, इकडं निसरळ असं. आणि सगळं तिचे हातपायला सगळं म्हणजे असं एकदम निर्जीव झाले होते. आणि सकाळी बघते का नाही ती माझी बहीण, तर तोपर्यंत ते जाळीमध्ये ना मरून गेलं होतं. इतकं वाईट वाटलं ना मला. सकाळी सांगितल्या तर माझं स्वयंपाक चालू होतं बघा, भरपूर असं वाईट वाटलं मला. नंतर ऐकून ना एक थोड्या वेळ त्यांना आले कसं तरी वाटलं. माझं स्वयंपाक चालू होता, मला कायच काम करू वाटणं झालं. 1 तासभर ना मी इतकं शांत बसली बघा, अजिबात मला काय सुद्धा करू वाटणार. ज्यावेळेस अक्षता माऊली शाळेत गेले ना त्यावेळेस मी कपडे भांडी केली आणि एक मांजराचं पिल्लू आलंय बघा, ते कोणी सोडले काय माहीत नाही. तर इतकं ओरडते का नाही, इतकं ओरडते. रात्री मी चपाती दिली त्याला, कालला चपाती टाकली होती मी, तर ती चपाती खाऊन पाणी पिऊन बसलं आणि आज दूध ठेवावं म्हणलं तर दूध पण नाही. आणि कालचं पण माझं दूध खराब झालं आणि रात्री दूध आणायला गेलो होतो आणि आम्ही रात्री पोरांना बघा सामान आणायला गेलो होतो त्यावेळेस पण ते दूध खराब, म्हणजे किती तर दूध संपलं होतं आणि सकाळचं दूध खराब झालं होतं आणि आज पण दूध नाही. तर आता आज माऊलीचे पप्पा दूध आणतील, आता त्याला दूध ठेवावं म्हणलं. आता कोणी सोडले माहीत नाही, इतकं त्रास देते बघा, रात्रभर पण ओरडते आणि दिवसभर पण. तुम्हाला दाखवते हे बघा, सारखं ओरडत राहते, इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं असं करतंय बघा, सारखं ओरडतंय बघा. आणि मी त्याला ना एवढं छान सांभाळलं होतं बघा. छोटंसं होतं तर मी सारखं त्याला हे करायची, म्हणजे की गहू वगैरे ठेवायची खायला, परतनं सारखं गवत चारायची. इतकंसं वाईट वाटलं ना मला सकाळी मनाला. मी माऊलीच्या पप्पांना पण सांगितलं, तर असं झालं बघा त्या म्हणजे की त्या पिल्लाला. आणि माऊलीच्या पप्पांना पण वाईट वाटलं, ते पण शांत बसले. असू दे आता काय करते म्हणलं. आणि म्हणजे असं म्हणाला बघा, मी त्याला 6 महिने सांभाळलं होतं, म्हणजे की गवत परतनं गहू वगैरे ठेवायची सारखं ना.
पाणी ठेवायची त्याला मी आता बरंच काळजी घेतली होती मी बरं का त्याची 6 महिने. आणि सकाळी सकाळी मला बहिणीचा फोन आला, अगं असं झालं म्हणून. इतकं वाईट वाटलं का नाही मला फोन ऐकून. तर भरपूर वाईट वाटलं. बघा आता म्हणजे की असं मुक्या जनावरांना पण असं होतंय, पॅरलेस होते. आता ते दिवसभर कोणीच घरी नव्हतं बरं का. म्हणजे रानात जाताना त्याला पाणी वैरण करून सगळं करून गेलं. ज्यावेळेस ती घरी होती का नाही त्यावेळेस ते खातं वगैरे होतं. पण आता दिवसभर त्याला काय झालं नेमकं हेच काही कळलं नाही. आणि संध्याकाळी बघा माझ्या बहिणीने डॉक्टर वगैरे बोलवलं होता. पण असं तर त्याला काय ते झालं तर माहीत नव्हतं, देवालाच माहीत. शेळीला पण ना आज मी सावलीला आतमध्ये बांधलेली बघा. 1 तासच बांधली लगेच ना ती चिंचची इतकं छान सावली त्यानं लगेच. मग लगेच परत ना तिकडं बांधली आणि बापूंनी ताजी ताजी वैरण आणली ते पण टाकलं. तर चला रात्री ना आम्ही गेलो होतो ना तर थोडीशी बघा मंडळ वगैरे संपलेली ना ते येताना घेऊन आलो. आणि असं ऊन पडतंय, हे जे उजेडाचं पत्र आहे बघा त्याच्यात ना असं ऊन पडतंय. तर मला ना आज फरशी वगैरे पुसायचे आणि ते ब्लाऊज द्यायचे अगोदर. तर चला नाही का नाही. तर हे बघा पेरू तोडायला गेले का नाही असे ताजी ताजी पेरू दिलेले आहेत काल माऊलीच्या पप्पांजवळ. परत तिकडे मस्त पोरांसाठी आंबं दिलेले रात्री आम्ही अजून काही ना 1-2 चिरून खाल्लेले आहेत आंबं. हे एक मस्त कलमी आंबे तर. आणि रात्री ना आम्ही गेलो त्यावेळेस असं आलं मिरची टोमॅटो. आता हे जे टोमॅटो आहेत बघा हे देशी टोमॅटो त्याची ना टोमॅटोची आमटी मला भरपूर आवडते. अक्षूला आवडते, माऊलीच्या पप्पांना. माऊलीला काही जास्त आवडत नाही पण आम्हाला तिघांना ना भरपूर आवडते. आणि मिरच्या आणल्यात मी ठेचा वगैरे करायला. तर चला तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझं तर स्वयंपाकाला ना अगोदर म्हणलं तर चहापासून सुरुवात झाली. तर इकडं माझं शेंगदाणे भाजायचं चालवायचं. तर दाखवते मी जेवणात ना आज काय बेत आहे काय नाही. तर इकडं दूध गरम करायला ठेवले मी शेगडीवरती. आणि सगळ्यात अगोदर चहा बनवला तर चहापासून बघा सुरुवात केली स्वयंपाकाला. तर आज दळणं पण आली होती आणि मग सकाळपासून मिस्टरीचं काम पण चालू होतं. 1-2 ब्लाऊज पण कट करून ठेवले. तर चला दाखवते मी जेवणाला जेवणात काय बेत बनवायचं आहे. मस्त असं छान छान दारावरती मी वांगी घेतली होती. तर आज मला बनवायचे मस्त खारं वांग. तर इकडं आपलं शेंगदाणे भाजायचं चालू आहे माझं. आणि गॅस ना एकदम स्लो केला आहे बघा. मंद गॅसवर ना छान आपले शेंगदाणे खरपूस भाजतात. आणि इकडं म्हणलं तर हे मटकी ना भिजत घातलेली. तर काल ना मी पोरांसाठी सुकी बनवलेली. तर आता आज म्हणलं काल तिखट बनवलेली तर आज मला मिठाची बनवायची आहे. आणि आपल्या इकडं बऱ्याच दिवसातून ना ठेचा बनवायचा आहे. तर मिरच्या इकडं निवडून घेतलेल्या आहेत मी. आणि आपलं लसूण आणि कोथिंबीर एवढा लसूण सोललेला आहे. तर मला भरपूर लसूण लागतो बरं का. भाजीला कोणती का भाजी असं ना मला लसूण म्हणलं तर भरपूर असं लागतोय. तर मला एवढ्या लसणाचा ठेचा आणि वांग्याच्या भाजीला पण टाकायचं आहे. आणि आज मस्त खारं वांगं बनवायचं आहे. इकडं माझं खोबरं चिरायचं चालू आहे. तर चला आज उपवास आहे. आणि आज काय मी फराळायचं म्हणजे की खिचडी भगर असलं काहीच बनवलं नव्हतं. तर आज निरंकारच उपवास होता माझा. म्हणलं चला आज लवकर स्वयंपाकाला लागावं. लवकर ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी काही होत नाही. आणि 2-3 दळणं आलेले ते परत दळून घेतले. आणि आपलं दररोजच चालू असते झाडून वगैरे काढायचं इकडचं तिकडचं. आणि मग काय परत माऊलीचे पप्पा आल्यानंतर लगेच चहा बनवला बघा. आणि आता स्वयंपाक बनवायला घेतला. आता 7 वाजत आले अजून मला ना दिवाबत्ती वगैरे करायचं आहे. आता वांगं ना खारं वांगं मी टाकलं होतं शेगडीवरती शिजायला. आणि आता भाकरी बनवायला घेतले बरं का. असं झाले भाकरी ते बनवायला अजिबात नको असं झाले. तर भाकरीचं पीठ ना अजिबात बरोबर नव्हतं. आता मी दळलं होतं पण माहीत नाही हे असं का झाले. पण पीठ काय बरोबर येत नव्हतं अजिबात. त्या पिठाला ना चिकटपणा नव्हता. आता तांदूळ टाका उतवणी घाला काही करा पण अजिबात भाकरी व्यवस्थित येतच नव्हत्या. घातलं होतं बघा. आणि माऊलीचं म्हणणं होतं की उद्या मला डब्यासाठी इडली बनव. मग काय सकाळीच तांदूळ भिजत घातलं होतं. आणि आपलं इकडं माझं म्हणलं इकडं असं बारीक करायचं चालू आहे. त्याच्यामध्ये मला ओतून ठेवायचं आहे. सगळी कामं आवरून ना जेवण वगैरे भांडी घासून सगळं कामं आवरून आता संध्याकाळचे ना 9:30 वाजलेत. मग काय आता बारीक करायला घेतलं. आता सकाळी बघा सोपं पडतं आणि रात्रभर ना छान पीठ आंबलं जातं आणि सकाळी मस्त इडली बनवायला येते. म्हणून आताच मी बारीक करायला घेतलं. आणि लाईट ना मध्येच लाईट निघून गेली होती लाईट परत अजून आली. आणि थोडंसं बघा चवीपुरतं मीठ टाकलं आणि अगदी 1च चमचा ना मी सॉरी सोडा टाकला. आणि एवढं छान पीठ आंबतंय आणि एकदम असं पातेलं बघा गच्च भरून पीठ होतंय.
पण असं आता आताच करून ठेवलं मी. आता हे तांदूळ आणि डाळ मी एकत्र भिजत घातलं होतं आणि दुपारी बघा आता मला भिजत घालायला पण 3 वाजल्या होत्या. अचानक माझ्या लक्षात आलं, की माऊलीला उद्या ना इडली पाहिजे होती डब्यासाठी. मग म्हटलं चला आताच भिजत घालून ठेवूया. ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस ना मी भिजत घातलं होतं. आता सगळी आणि दररोजचं बघा मला सगळी कामं आवरून झोपायला वगैरे 10:30 पावणे 11 वाजता. हे तर माझं दररोजच आहे. भांडी वगैरे घासल्याशिवाय तर झोपता येत नाही. कारण सकाळी बघा इतकी गडबड उडते ना आणि सगळ्यांना ह्यांना पण जायची असते. सकाळी-सकाळी ह्यांना जायची घाई असते. परत पोरांना डब्यासाठी आणि भांडी जर रात्री नाही घासलं तर हे सगळं आवरत नाही.